नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये मी हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या प्रवासातील हा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण माळशेज घाटाचा टूर केला। माळशेज घाट पूर्ण झाल्यानंतर आता वाजलेत पहा 3:30 वाजलेले आहेत। आपण निघालेलो आहोत नाणे घाटाला आणि नाणे घाटाला आपण जाण्यासाठी जी सुरुवात केलेली आहे, खाली पायथ्याशी असलेलं पारगाव फाटा, या पारगाव फाट्यापासून 26 किलोमीटर अंतरावरती तुम्ही डायरेक्ट घाटापर्यंत वरती नाणे घाटापर्यंत तुमची म्हणजे खाजगी वाहन, छोटंसं वाहन असेल, गाडी असेल तर वरतीपर्यंत जाऊ शकते। या व्यतिरिक्त आपल्याला जो ट्रेकिंगचा मार्ग जो आहे, समोरून आपल्याला माळशेज घाटातून खाली गेल्यानंतर तिथून एक पुढे आपल्याला ट्रेकिंग पॉइंट लागतो, त्या ठिकाणाहून 5 किलोमीटर अंतरापर्यंत आपल्याला नाणेघाट चढावा लागतो। सह्याद्रीतल्या असंख्य अशा नयनरम्य स्थळांपैकी नाणेघाट हा एक महत्त्वाचं ठिकाण आहे, जे की कोकण व देश जोडणारा जो व्यापारी मार्ग, जो की प्राचीन काळापासून चालत आलेला हा व्यापारी मार्ग आहे। तर या व्यापारी मार्गाला भेट देण्यासाठी आता आपण निघाले आहोत नाणेघाटाकडे। नाणेघाटाकडे जाण्यासाठी आम्ही जो रस्ता निवडलेला आहे, या रस्त्यावरून आपल्याला अनेक छोटे मोठे गावं ओलांडून आणि जे सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांगा आहेत, छोटे मोठे डोंगर जे आहेत, त्या डोंगराला परत वळसा घालून आपल्याला नाणेघाटाकडे जायचं आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत ऐतिहासिक या नाणेघाटामध्ये आणि त्या काळामध्ये ज्या वेळेस हे घाट कोरण्यासाठी कुठल्या पद्धतीची म्हणजे यंत्र नव्हतं, त्या काळामध्ये त्यांनी हा घाट कसा कोरला असेल। घाट आहे तर सातवाहन काळामध्ये कोरलेला आहे असं सांगितलं जातं आणि जे सातवाहनाचं कालखंड जो आहे, इसवी सन पूर्व 230 ते 220 हा दरम्यान त्यांचा कालखंड होता। त्याच काळामध्ये त्यांनी व्यापारासाठी हा ऐतिहासिक तर हा मार्ग खोदून घेतलेला होता। एकंदरीत मित्रांनो, प्राचीन काळामध्ये म्हणजेच सातवाहनांच्या काळामध्ये ज्यावेळेस पश्चिम आशियामधून येणारा जो माल होता, तो मुंबई सारख्या म्हणजे बंदराच्या ठिकाणी म्हणजेच कल्याण, नालासोपारा या ठिकाणी हा माल उतरवला जायचा आणि तिथून हा संपूर्ण इकडं देशामध्ये पोहोचती करण्यासाठी किंवा हा माल इकडं पाठवण्यासाठी जवळचा जो मार्ग होता तो म्हणजे ही खिंड, जी की आपण आता ज्याला नाणेघाट म्हणून ओळखला जातो, तर ही खिंड जवळची होती। हा मार्ग करून घेण्याचं काम हे सातवाहनांनी केलं आणि ज्यावेळेस इथून माल येत असे, मग ह्या खिंडीसाठी लागलेला जो खर्च आहे तो वसुली म्हणून इथं एक आपल्याला रांजण दिसतोय, तर हा रांजण त्यासाठीच असावा असं एक सांगितलं जातं की जो माल येतो त्यावर एक जकात कर म्हणा किंवा जो टॅक्स लावला जातो तो त्यांच्याकडून जो वसूल केला जायचा तो ह्याच्यामध्ये टाकला जायचा आणि इथून आपला जो घाट मार्ग आहे इथून सुरुवात होईल पहा।
घाट ज्यांनी बनवला तर त्यांनी आपल्या कुळाविषयी माहिती लिहून ठेवली होती. ब्राह्मी भाषेमध्ये हा लेख आहे. या लेखाद्वारे त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांचे जे कुळ होतं, कुळाची जी परंपरा होती, तर ह्या परंपराविषयी त्यांनी या छोट्याशा या एका लेणीमध्ये लिहून ठेवलेलं आपल्याला दिसून येते. पहा, एकंदरीत मित्रांनो, आपण ज्या मार्गाने आता जो उतरतोय खाली, हा ट्रेकिंगचा मार्ग आहे, जो खालून आपल्याला अहमदनगर कल्याण रोडवरतून जो खाली एक नाणेघाट ट्रेकिंग पॉईंट आहे, त्या पॉईंटपासून वरती 5 किलोमीटर जवळपास या रस्त्याने बरेचसे पर्यटक ट्रेकर्स याच रस्त्याने हा घाट चढून वरती येत असतात. आपण जो आलो पाठीमागच्या रस्त्याने आलो, वरतीपर्यंत गाडीनं आलो. आणि हा जो दाखवतो बघा, हा जो आहे हा दगडाने बनवलेला हा पूर्णतः ट्रेकिंगचा मार्ग आहे. खाली गेल्यानंतर काही जंगल लागतं, जंगलामधून हा मार्ग येतो. हा असंच हे पा खाली इथपर्यंत दगड आहेत. खाली पण आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी दगडी मार्ग दिसेल. आणि तिथून पुढं हा समोर जे दिसतंय हे संपूर्ण जंगल आहे. या जंगलातून आपल्याला रस्ता काढत वरती यावं लागत असतं. पाठीमागं पहा, जो सूर्य अस्ताला जात आहे याचा हा एक नजर आपल्याला इथून पाहायला मिळेल. पहा, असो चला मग. तर मित्रांनो, वरती जी गुफा दिसते म्हणजे ज्याला आपण लेण्या म्हणतो, तर ही लेणी येणारे जाणारे जे व्यापारी आहेत यांना थांबण्यासाठी ही व्यवस्था केली असावी. आजूबाजूला जे पाहतोय आपण हौद पण कोरलेले दिसतील, त्या हौदामध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. म्हणजे एकंदरीत आजच्या काळामध्ये जी व्यवस्था केली जाते त्या काळात सुद्धा अशीच व्यवस्थेचा विचार प्रत्येक लोक करत असावे, हे एक उदाहरण आपल्याला यावरून लक्षात येतं. तर एकंदरीत मित्रांनो, आपण हा संपूर्ण जो घाट आहे हा पाहून झालेला आहे. आपल्याला गुगलवर म्हणा, विकिपीडियावरती या घाटाविषयी अनेक माहिती मिळेल. इथले स्थानिक या ठिकाणी काका आहेत, आपल्याला या घाटाविषयी म्हणजे हा निर्माण कोणी केला हे तर सर्वांना माहीत आहे, पण इथून कशा पद्धतीनं जो म्हणजे मार्गक्रम व्हायचं, इथून प्रवास कसा करायचा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला थोडक्यात हे काका सांगणार आहेत. काका, सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. तुमचं नाव सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना कळू द्या आणि ह्या घाटाविषयीची जी माहिती आहे, ऐतिहासिक जी माहिती आहे, तर ही आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात सांगा. ठीक. माझं नाव सुरेश गणपत डाके आणि गाव आमचं घाटघर. आता इथून 2 किलोमीटर गाव आहे आमचं, पाठीमागं गाव आहे. आणि इथं नाणेघाटामध्ये मी साधारण असतो. म्हणजे मला थोडीशी बुवा कोणाला माहिती विचारली, बुवा काही लांबचे लोक येतात ना, पर्यटकाला मार्गदर्शन करायचं. पूर्वी इथं माळरान होतं, आता माळरान असल्यामुळे इथं हा व्यापारी मार्ग असायचा. आणि व्यापारी मार्ग असल्यामुळे पुण्याचे व्यापारी आले का इथं गोण्या ठेवायचे. हे कधीच्या काळामध्ये? ब्रिटिश काळाच्या दरम्यान, ब्रिटिश काळाच्या त्या काळामध्ये. अच्छा, त्या काळामध्ये इथं गोण्या ठेवायच्या.
आणि मग पुण्याचे व्यापारी आले का ते पण इथं गोण्याच ठेवायचे ना. मग हे गोण्या इथं ठेवल्यामुळं आणि मग आमच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये टोनगे बैल असायचे. मग ते टोनग्यांवर तो माल लादला जायचा. पुण्याला जायचं असेल तर बैलगाडी असायची आमच्या गावामध्ये 100 बैलगाडी असायची. त्या प्रत्येक बैलगाड्यांना ते भाडं मिळायचं आणि इथून तो मुंबईचा माल पुण्याला पोच करण्यासाठी जुन्नर पर्यंत पोच केला जायचा. आणि मुंबईला जर जायचं असेल तर तो टोनगेर मार्फत तो ह्या नाणेघाटानं खाली पोच केला जायचा. असा हा गोण्या घाट. आणि गोण्या घाट हा असा बाजूचा गोण्या घाट. आणि याला काय वाहतूक होत होती का? नाही, यानं काही वाहतूक झाली नाही. हा असाच इथं माळरान होतं. नंतर एका कंपनीनं तो फोडायला घेतला. पुण्यातली कंपनी होती. म्हणजे हा जो फोडलेला आहे तो त्या काळीच फोडलेला आहे तो ब्रिटिश काळीनं. आणि मग ह्या कंपनीनं हा अर्धा फोडला. त्यावरून वाद सुरू झाला आणि म्हणून हा असा राहिलाय. असे लोक पूर्वीचे सांगतात आम्हाला. आता तिथे गणपती बाप्पा आहे. तो गणपती बाप्पा पण त्या काळातला आहे. तो सातवाहनकालीन. आणि उजव्या हाताला ते रांजण आहे. तो त्या काळातला टोल नाका आहे. टोल नाका म्हणजे प्रत्येक जाणारा येणारानी त्याच्यात नाणं टाकायचं. आणि नाणं टाकल्याशिवाय जायचं नाही किंवा नाणं टाकल्याशिवाय यायचं नाही. तिथं एक बंगला असायचा त्यांचा राहायचा. त्या नाणं घेणाराचा किंवा खाली त्यांनी लेणी पण. आणि मग खाली थोडस उतरून गेल्यावर तिथे एक गुंफा आहे. ती गुंफा म्हणजे व्यापाऱ्यांना बोवासाठी, कोणाला विश्रांतीसाठी बोवा, कोणाला राहायचंय, कोणाला काय असं पाण्याची कुंड आहेत. हा, हे पाठीमागचा जो आहे हा पाठीमागे दिसतो हा जीवधन किल्ला आहे. बरोबर. आता हा जीवधन किल्ला आमच्या गावाकडनं त्याला जुन्नर दरवाजा आहे वरती यायला. तर खूप खूप धन्यवाद काका, कारण तुम्ही एवढी डीप आम्हाला माहिती दिली त्याबद्दल. नेक्स्ट टाइम आपण या जीवधनच्या किल्ल्यावर ट्रेक करायला ज्यावेळेस येऊ त्यावेळेस तुमचं मार्गदर्शन अवश्य घेऊ आम्ही. बरं, जरूर. ठीक आहे, मी घेऊन येईल तुम्हाला डायरेक्ट वरती. बिलकुल, आम्ही नाही सगळं दाखवेल तुम्हाला. अख्खा किल्ला 3 किलोमीटरचा अंतर आहे वरती. धन्यवाद. धन्यवाद. हो. तर एकंदरीत मित्रांनो, हा संपूर्ण घाट पाहून याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण जर खालून ट्रेकिंग जर केली तर त्यावेळेस आपल्याला जो नानाचा अंगठा म्हणतात तो हा नानाचा अंगठा आहे. इकडल्या बाजूनं एक बाजू दिसते अशा अंगठ्याच्या आकाराचा आहे. आता पहा, हा अशा अंगठ्याचा आकाराचा तो दिसतोय. आणि ज्यावेळेस आपण खालून येऊ त्यावेळेस आपल्याला स्पष्ट तो दिसतो. तेव्हा या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबायला काही हरकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लाईक तो बनता आहे बॉस. एवढी मेहनत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मी केलेली आहे. तेव्हा एक लाईक करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलवर येणाऱ्या नवीन मंडळीला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.